थोडं या पोलिसांकडे बघा। ते कुठल्याही गुन्ह्याची चौकशी करत नाहीयेत, तर ते आलेत लोकांची चौकशी करायला। अरे हो, पण प्रेमानं। पोलीस मामा उपाशी पोटी, तेही गुन्हेगारी वाढलेल्या नाशकात। थोडा आश्चर्याचा धक्का बसेल, पण पोलीस मित्र अभियान सध्या नाशकात राबवलं जात आहे आणि त्याचाच भाग म्हणून पोलीस लोकांना चक्क संपर्क करण्याचं आवाहन करतायत। एवढंच नाही तर एरवी फोन न उचलणारे अधिकारी स्वतःचा फोन नंबर आवर्जून देतायत। कुणी त्रास दिला तर फोन करा असं आवर्जून सांगतायत। पोलीस मित्र म्हणून काय काम करू शकतात, त्यासाठी चांगल्या नागरिकांना आम्ही या ठिकाणी ओळखत आहोत आणि तशा प्रकारचे ओळखून त्यांची जर मदत आम्हाला मिळाली तर ती चांगली होईल, ह्याच दृष्टिकोनातनं हा माननीय आयुक्त साहेबांनी दिलेल्या उपक्रमावर आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। गुन्हे होऊ नयेत यासाठी काय करावं याच्या सूचना मार्गदर्शन पोलीस करतायत। जवळपास 1000 लोकांच्या प्रत्यक्ष भेटी पोलीस मित्र अभियानांतर्गत पोलिसांनी घेतल्या। सामान्य माणूस पोलीस स्टेशनला जायला घाबरतं, कारण पोलिसांकडे जायचं किंवा पोलीस आमच्या घरी आली तर लोक काय म्हणतील ही जी भीती असते लोकांना, त्या भीतीमुळे लोक पोलिसांकडे जात नाही आणि कॉन्टॅक्ट होत नाही। पण आताचा हा उपक्रम त्यांनी केलेला सुरुवात केलेली ही बेस्ट आहे। आज पोलिसांशी आम्ही स्वतः प्रत्यक्ष बोलू शकलो आणि आमच्या जे काही समस्या आहेत ते त्यांना सांगू शकलो, त्याबद्दल आम्हाला फार समाधान वाटलंय। गेल्या 3 वर्षात नाशकात गुन्ह्यांची झपाट्यानं वाढ होतीये। वाहनांच्या जाळपोळी तर नित्याच्याच, पण पोलिसी खाक्या दाखवण्याऐवजी जागृती अभियानाचा किती उपयोग होईल यावर साशंकताच आहे। सागर वैद्य, स्टार माझा, नाशिक।